झालेली आहे. 18 मंत्रापैकी मागे सांगितल्याप्रमाणे पहिले 2 मूलमंत्र आणि नंतरचे विस्तारित केलेले कर्मयोगाबद्दलचे मंत्र. शेवटच्या 4 मंत्रामध्ये अशा कर्ममार्गामध्ये ज्यांनी महारथ हासिल केलेली आहे त्याचे 4 मंत्र आहेत. आणि असा जो कार्यब्रह्माची उपासना करणारा, अजूनही ज्ञानाप्रत न पोचलेला पण कर्ममार्गामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेला असा जो साधक आहे, तो आपल्या कर्म आणि उपासनेच्या अत्युच्च शिखरावर पोचल्यानंतर त्याच्या पुढचा प्रवास त्याच्या बुद्धीने शक्य नसल्यामुळे त्या ब्रह्माला आदित्याची उपमा देऊन विनंती करत 4 मंत्र म्हणतो. मंत्रांची किंवा विनंतीची सुरुवात ज्या ब्रह्माचं दर्शन करायचं आहे त्याच्या कौतुकाने सुरू झालेली आहे. आदित्याची उपमा दिलेली आहे आणि त्या आदित्यानी सर्व जग यत आदित्य गतो तेजो भासते अखिल विश्वम गीतेमध्ये म्हटलेलं आहे. ज्याच्या तेजाने संपूर्ण विश्व उजळून निघतं, हा वाच्यार्थ आहे. लक्षणार्थ असा आहे की ज्याच्या अस्तित्वाने प्रत्येक चराचरामध्ये चैतन्याचा प्रवेश असतो आणि त्या चैतन्याच्या सत्तेवर चराचर चालतं, असं जे ते आदित्यरूपी ब्रह्मतत्व विखुरलेल्या अवस्थेमध्ये असल्यामुळे मला सर्वत्र द्वैत दिसतं. सूर्याची किरणे सर्वत्र विखुरलेली आहेत, तद्वत चैतन्य प्रत्येक चराचरामध्ये भूतमात्रामध्ये विखुरलेलं आहे. या विखुरलेल्या त्या चैतन्याच्या उपाधी विच्छिन्नतेचं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला पाहून मला या सर्वाच्या एकत्वाची संकल्पना माझ्या बुद्धीमध्ये सामावून घेता येत नाही. म्हणून अशा प्रकारची संकल्पना कशी असू शकेल याची साधारण पुसटशी कल्पना घेत मी आत्तापर्यंत कर्म आणि उपासना दोन्ही केलेली आहे. आणि हे आदित्या, आता मी तुझ्याकडे आलेलो आहे. हे ब्रह्मा, मी तुझ्या दर्शनासाठी आलेलो आहे. आता मला माझ्या डोळ्यांना दिपवून टाकणारं असं तुझं जे कार्यब्रह्माचं विशाल स्वरूप आहे ते तुला जर मी आदित्य मानत असेल तर त्या आदित्याप्रमाणे जसं त्यांनी आपली किरणं एकत्र करून त्याच्यामध्ये असणारी दाहकता कमी करावी, तद्वत तू कार्यब्रह्मामध्ये तुझं पसरलेलं सगळं चैतन्य एकत्र करून हे सगळं एक आहे असं दाखवण्याची तू माझ्यावर कृपा कर. आणि त्यासाठी मला तुझं दर्शन न होण्यासाठी असणारा जो शेवटचा अज्ञानाचा पडदा आहे, जो आत्ता मला अत्यंत प्रकाशमान भासतो आहे, तो तू दूर कर. अपावृणो हे पूषण, तू पोषण करणारा आहेस माझ्या शरीराचं, तू पोषण करणारा आहेस माझ्या बुद्धीचं, तू पोषण करणारा आहेस माझ्या प्रार्थनेचं, तू पोषण करणारा आहेस माझ्या साधनेचं. मी तुझ्याच हात्याराने तुझीच पूजा करत आत्तापर्यंत इथं पोचलेलो आहे. तेव्हा हे पूषण, हे एकट्या असणाऱ्या एकर्षे, एकट्या जाणाऱ्या सूर्या किंवा एकमेवाद्वितीय ब्रह्मा, तू यम आहेस. तू सर्व सृष्टीचं नियमन करणार आहेस. तू नसशील तर सृष्टी चालू शकत नाही. जशी आदित्याविनं सृष्टी चालत नाही, कारण तो त्याचं पोषण करतो, तसं तू चेतन तत्वाने माझं पोषण करतोस. तू प्राजापत्य आहेस. तुझं जे कार्यब्रह्म आहे त्यातच मी समाविष्ट आहे. तेव्हा व्यूह रश्मीन, हे तुझे सगळे किरण एकत्र कर. हे सगळं द्वैत जे आहे ते माझ्या डोळ्यापासून तू घालवून दे. म्हणजे काय होईल? यत्ते रूपम कल्याणतमम, ते एकमेव तुझं कल्याणकारी असं जे स्वरूप आहे. तुझी अनेक स्वरूपं आहेत. तुझ्या अनेक स्वरूपामध्ये मी तुला पाहिलेलं आहे, पण तुला नेहमी उपाधीच्या स्वरूपात पाहिलेलं आहे. आता मात्र मला तुला उपाधी विरहित पाहण्याची इच्छा आहे. तेव्हा तुझं ते जे कल्याणतम रूप आहे ते मला दाखव. तत्ते पश्यामी. हे दाखवण्याचं कारण परमेश्वरा किंवा ब्रह्मा असं आहे
की योसा वसो पुरुषो, असा जो पुरुष आहे, असं जे ब्रह्म आहे तेच मी झालेलो आहे. सोहम अस्मी, योसा वसो पुरुषो सोहम अस्मी, म्हणून तू मला आता ते दाखव, कारण माझ्याकडे तो अधिकार प्राप्त झालेला आहे. काही काळामध्ये माझ्या पंचप्राणातून, या कोडीतून माझे पंचप्राण वायू स्वरूपाने बाहेर पडून बाहेर असणाऱ्या या चिदा महाकाशामध्ये पसरलेल्या अनिलामध्ये, या वायूमध्ये ते समाविष्ट होऊन जाणार आहेत. म्हणजेच माझ्या स्थूल सूक्ष्म, कारण तिन्ही शरीरांना आत्ता पंचमहाभूताबरोबर एकत्र होण्याचा, संयोग होण्याचा योग आलेला आहे. ज्याला मृत्यू म्हणतात तो खऱ्या अर्थाने माझ्या बाबतीत आता घडणार आहे. आणि नंतर या राहिलेल्या पंचमहाभूतांचं भस्मांतम शरीरम होणार आहे. हे भस्मसात होऊन जाईल. आणि म्हणून आत्तापर्यंत मी तुझी ज्या चिकाटीने, ज्या भक्तिभावाने, ज्या भावाने मी तुझी आत्तापर्यंत पूजा केलेली आहे, शरीराने, मनाने आणि विचाराने माझं कायिक आणि मानसिक तप पूर्णत्वाला पोचलेलं आहे. कर्माची शुद्धता झालेली आहे. उपासनेमध्ये मी आत्ता माझ्या मनाला अशा ठिकाणी आणून उभं केलं आहे की केवळ तुझ्याशिवाय माझ्या मनामध्ये आता दुसरा कोणताही विचार नाही. तेव्हा मी खात्रीने आता असं म्हणू शकतो की ओम क्रतोस्मर, हे मना, आत्तापर्यंत मी तुला जे जे आठवण्यासारखं शिकवलं ते आत्ता परत आठव. तू क्रतो आहेस कारण तू संकल्प करता आहेस. क्रतोस्मर कृतगम स्मर, जे झालेलं आहे ते आठव, जे आठवायला पाहिजे ते आठव. आणि या सगळ्या आठवण्यातून आत्ता जो अग्नी माझ्या शरीराला भस्मांत करणार आहे तोच अग्नी मला तिथे घेऊन पोचणार आहे. पंचमहाभूतांच्या आविष्कारामध्ये दृश्य आविष्कार झालेली पहिली वस्तू म्हणजे अग्नी आहे. म्हणून आत्ता परत जेव्हा मी पंचमहाभूतांकडून परत तिकडे चाललो आहे तेव्हा माझा शेवटचा दृश्य सोबती हा अग्नी असेल. म्हणून मी आता अग्नीला सांगतो, हे अग्नी, नय सुपथा राये, मला घेऊन चल. नय सुपथा, का घेऊन चल, कशासाठी? राये, कारण त्याच्यासाठी लागणारी संपत्ती, दैवी संपत्ती मी मिळवलेली आहे. अग्ने नय सुपथा राये, अस्मान विश्वानी देव वयुनानी विद्वान. मी काय केलेलं आहे हे जाणण्या इतपत ते ब्रह्म खूप मोठं आहे. माझ्या सगळ्याच गोष्टींची बितंबातमी त्याच्यापर्यंत आहे. माझ्या साधनेची, साध्याची आणि साधक म्हणून माझ्या योग्यतेची त्याला पूर्ण कल्पना आहे. असं असूनसुद्धा हे ब्रह्मा, हे आदित्या, जर माझ्या उपासनेमध्ये जर काही खोट असेल, जर काही पापात्मक असेल, असं असण्याची शक्यता मी नाकारत नाही. असं जर असेल, युयोध्य, तू ते बाजूला कर आणि जहुरानी एनम, माझं जे काही एनम पाप असेल ते तू नुसतंच वेगळं करून ठेवू नकोस, त्याला भस्मसात करून टाक. आता तुझ्या कृपेवर माझ्याकडून जर काही करायचं राहिलं असेल तर ते करण्यासाठी पुन्हा मला तू दक्षिण मार्गाला पाठवू नकोस. हा आवागमन करण्याचा मार्ग जो आहे तो मला नेहमी सोडायचा आहे. म्हणून मी तुझी प्रार्थना केलेली आहे. तेव्हा आत्ता या घडीला काही क्षणातच हे शरीर भस्मसात होणार आहे. तेव्हा या भस्मसात होणाऱ्या शरीराला आपल्या जागेवरून उठण्या इतपतसुद्धा ताकद राहिलेली नाही आहे. भूइष्टाम नम उक्ती विधेम, फक्त मनामध्ये नमस्कार करून मी तुला सांगू शकतो की मला पुन्हा दक्षिण मार्गामध्ये पाठवू नकोस. मला तुझं स्वरूप दाखव, मला तुझ्यासारखं करून टाक. इथं उपनिषद संपतं. उपनिषदाचा विषय आपण जरी पाहिला असला तरी या उपनिषदामध्ये दोन महत्त्वाचे वाद राहिलेले आहेत आणि या वादांची स्पष्ट मांडणी आणि पूर्वपक्षाचं स्पष्ट खंडन या दोन्ही गोष्टी आचार्यांनी मुद्दा म्हणून केलेल्या आहेत. भाष्यामध्ये सुरुवातीला अवतारिका असते, मग भाष्य असतं आणि उपनिषद संपल्यानंतर सगळं संपतं. ईशावास्योपनिषदामध्ये सगळं झाल्यानंतर ग्रंथार्थ विवेचन म्हणून भगवत्पादांनी हा खास मुद्दा दिलेला आहे. आणि हा देण्याचं कारण असं आहे की याच्यातून एकाच वेळेला आचार्यांना भरपूर गोष्टी साधायच्या आहेत. एक, या उपनिषदामध्ये वापरलेले काही शब्द आणि त्यांचे अर्थ. उपनिषदां किंवा शास्त्रांमध्ये पहिली गोष्ट प्रमाण शास्त्र आहे.
त्यामुळे शास्त्रात जर एखादी गोष्ट सांगितली असेल, ती विरोधाभासित वाटत असेल तरीसुद्धा कोणी पाळली तर तो म्हणू शकतो की मी शास्त्र पाळलं. तेव्हा अशा विरोधाभासामध्ये नेमकं कशा पद्धतीने त्या ऋचांचा अर्थ लावावा आणि तो कसा असावा याचं निराकरण, शंका काढणारा पूर्वपक्ष, निराकरण करणारा सिद्धांत पक्ष, अशा संवादी पद्धतीने या ग्रंथाचं विवेचन, या उपनिषदाचं विवेचन ग्रंथार्थ विवेचन म्हणून त्यांनी केलेलं आहे. ते सुरुवातीला असं म्हणतात की अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते असं सांगितलं गेलेलं आहे. आणि विनाशेन मृत्युम तीर्थवा संभूत्याम अमृतम अश्नुते अशी 2 वाक्ये येऊन गेलेली आहेत. आता पूर्वपक्ष बोलतो, इति श्रुत्वा केचित संशय कुर्वन्ति. हे ऐकून कोणाला तरी शंका येण्याची शक्यता आहे असं आचार्य म्हणतात आणि स्वतःच ती शंका पुढे प्रस्थापित करतायत. अतः तद निराकरणार्थ संक्षेपतो विचारणाम करिष्यामः. म्हणून मी आता हे निराकरण करण्यासाठी सांगतोय. तत्र तावत किम निमित्त हा संशय, कशासाठी संशय इति उच्यते, ते सांगतो. आता इथे पूर्वपक्ष सुरू होतो. विद्या शब्दे मुख्या परमात्म विद्या एव कस्मान ग्रह्यते. विद्या या शब्दाने आम्हाला आत्तापर्यंत जे समजलं ते एवढंच आहे की विद्या म्हणजे ज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. आणि इथं तर तुम्ही म्हणता विद्येत अमृतम अश्नुते, म्हणजे ही विद्या परमात्मविद्या आहे असं आम्ही मानतो, तुम्ही मानत नाही. तेव्हा ही विद्या ब्रह्मविद्या मानायला काय हरकत आहे. इथे जो विद्या नावाचा शब्द आला आहे हा प्राथमिक अर्थाने आला आहे की उप अर्थाने आला आहे, याच्याबद्दल वाद चालू आहे. आचार्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ब्रह्मविद्येला आपण विद्या म्हणतो ती वेगळी आणि इथं सांगितलेली विद्या वेगळी आहे असं आचार्य सांगतात. पूर्वपक्ष म्हणतं की तुम्ही सांगण्याने फरक पडत नाही, शास्त्रात सांगितलेलं आहे आणि शास्त्र म्हणजे उपनिषद, उपनिषदात लिहिलेलं आहे, तेव्हा आम्ही असा अर्थ घेतला तर कुठे बिघडलं. आणि म्हणून ते असं म्हणतात की विद्या शब्दे मुख्य परमात्म विद्या एव कस्मान ग्रह्यते अमृतत्वश्च. म्हणजे याचा अर्थ जर विद्या शब्दाने मुख्य परमात्म विद्या आहे असं जर आम्ही समजलं तर बिघडलं कुठे. आचार्य त्याचं उत्तर असं देतात, ननु नाही. ननु म्हणजे नूनच, म्हणजे संस्कृतमध्ये विनाकारण विचारलेल्या प्रश्नाला कधी कधी उत्तर देताना ननु असा शब्द वापरतात. असं कसं विचारतोस असं जे आपण म्हणतो, म्हणून ते म्हणतात ननु उक्तया परमात्मविद्यायाः कर्मणश्च विरोधात समुच्चयः अनुपत्तती. कर्माचा आणि परमात्मविद्येचा संबंधच नाही असं आचार्य म्हणतात. मग ह्या दोन्हींचा संबंध नसल्यामुळे परमात्मविद्या सांगितली आणि त्यात कर्म करायला सांगितलं असं होऊ शकत नाही. इथे विद्या जेव्हा म्हटलेलं आहे तेव्हा कर्माचं उदाहरण दिलेलं आहे, कारण विद्या म्हणजे उपासना असं सांगितलं आहे, अविद्या म्हणजे स्वाभाविक कर्म असं सांगितलेलं आहे, 2-3 श्लोकामध्ये आलं. असं जर असेल तर याचा अर्थ ही विद्या जी सांगितली आहे ती परमात्मविद्या नाही, शब्द विद्याच वापरला आहे पण तो उप अर्थाने वापरलेला आहे असं आचार्य म्हणतात. पूर्वपक्ष इतक्यात संतुष्ट झालेला नाही. ते असं म्हणतो, सत्यम, ठीक आहे, विरोधस्तु न अवगम्यते विरोध अविरोधयोः शास्त्र प्रमाणकत्वात. बरोबर आहे, हा विरोध आम्हाला तुम्ही म्हणता तो समजत नाही, कारण शेवटी असं हे तुम्ही सांगताय. आम्हाला शास्त्रामध्ये मात्र असं दिसलं की इथे सरळ सरळ 2 ऋचा अशा दिसलेल्या आहेत, अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. म्हणजे ही परब्रह्मविद्याच आहे, कारण अमृतत्व पण मिळतं असं सांगितलं ते ब्रह्मालाच मिळतं फक्त, म्हणजे विद्या इथं सांगितलेली हे परमात्मा विद्याचं आहे असं परत पूर्वपक्ष म्हणतो. पुढं तो असं म्हणतो, यथा अविद्या अनुष्ठान विद्या उपासनस्य शास्त्र प्रमाणकम तथा तद विरोध अविरोध एवं अपि. जर असा विरोध असेल तर तुम्ही मला शास्त्राचं काहीतरी प्रमाण सांगा, म्हणजे मी त्याच्यावर लक्षात ठेवेन. तुम्ही सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवणार नाही. आणि मग शास्त्र प्रमाण कशा पद्धतीने वाचलं जातं हे सिद्धांत पक्ष म्हणजे आचार्य सांगतायत. यथाच न हिंसात सर्वा भूतान इति शास्त्रात अवगतम. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की कोणाचीही हिंसा करू नये असं शास्त्रातच लिहिलेलं आहे. यथा
न हिंस्यात् सर्वा भूतानि इति शास्त्रात अवगतम. पुनः शास्त्रेण एव बाध्यते. तेच शास्त्र परत असं म्हणतं अध्वरे पशु हिंस्यत इति. यज्ञामध्ये पशूंचा बळी द्यावा असं तेच शास्त्र म्हणतं. आता इथे परत विरोधाभास आला. मग यापैकी नेमकं घ्यायचं कोणतं? तेव्हा असा जेव्हा जेव्हा विरोधाभास येतो, विरोध अविरोध योहो अशी उक्ती, अशी वाक्य, अशा ऋचा जरूर शास्त्रात सापडतील आचार्य म्हणतात. पण त्याचा तिथे त्या संदर्भानेच अर्थ घेतला पाहिजे असं ते म्हणतात. म्हणून पुन्हा शास्त्रेण एव बाध्यते अध्वरे पशु हिंस्यत इति एवं विद्या अविद्ययाः अपि स्यात्. जसं आता इथे दोन गोष्टी सांगितल्या गेल्या तसंच हे विद्या अविद्येचं आहे असं सिद्धांत पक्ष म्हणतो. विद्या कर्मणोश्च समुच्चय. आणि म्हणून इथे विद्येचा आणि कर्माचा समुच्चय केलेला आहे. इथे विद्येचा म्हणजे परमात्म विद्येचा नव्हे, कर्म आणि उपासनेचा समुच्चय केलेला आहे. म्हणून विद्या इथे उपासना अर्थी शब्द आहे. आचार्य समजून सांगतायत. पूर्वपक्षाला अजूनही खुलासा पटलेला नाही आहे. ते पुढचा प्रश्न विचारतात. असं जर म्हणत असाल तर आम्ही कठोपनिषद वाचलेलं आहे. त्या कठोपनिषद असं म्हटलं आहे की न दूरम एते विपरीते विशुची अविद्या याच विद्या इति श्रुते. हे आम्ही कठोपनिषद असं वाचलेलं आहे की विद्या आणि अविद्या एते विपरीते विशुची. सूची म्हणजे होकायंत्रामध्ये सूची असते, त्याला सूची म्हणतात. एक विनोदसुद्धा आहे, खमसूची म्हणजे ज्याचं लक्ष आकाशाकडे. वैयाकरणीला खमसूची असं सुद्धा म्हणतात, कारण वैयाकरणी म्हणजे जो व्याकरणामध्ये आहे त्याला काही विचारलं की तो आकाशाकडे बघतो, म्हणून वैयाकरणीला खमसूची असं सुद्धा नाव आहे. सूची म्हणजे दिशा. या दोघांची दिशा कशी आहे? विपरीत आहे विषूची. विद्या आणि अविद्या ही अत्यंत दोन वेगळी टोकं आहेत असं कठोपनिषद म्हणतं आहे. म्हणजे आम्हाला शास्त्रात आणखीन एक प्रमाण मिळालं की विद्या आणि अविद्या वेगळे. म्हणजे याचा अर्थ ही जी विद्या ही परमात्म विद्याच आहे, परत एकदा पूर्वपक्ष म्हणतोय. आणि आता मात्र विद्यांच्या अविद्यांचे इति वचनात अविरोध हा इति चेत, असं का समजू नये आम्ही, असं पूर्वपक्ष म्हणतो. आणि मग सिद्धांत पक्षी म्हणजे आचार्य शेवटचं उत्तर देतं. आणि ते उत्तर फार ऐकण्यासारखं आहे. डॉक्टर काका आणि डॉक्टर निमखेडकरांनी आपल्याला कर्म आणि ज्ञानाचं समुच्चय आहे नाही याच्यावर बराचसा आपला ओहापोह झाला. याचं सगळ्याचं उत्तर इथे आहे. हा प्रश्नच मुळात त्याच्याशीच संदर्भात आहे, पण हे उत्तर फार पाहण्यासारखं आहे. ते म्हणतात न, ही विद्या परमात्म विद्या नाही. कारण सांगतो का? न हेतू स्वरूप फल विरोधात. तू जी विद्या म्हणतोस त्याचा हेतू, त्याचं फल, त्याचं स्वरूप आणि परमात्म विद्येचं हेतू, फल आणि स्वरूप यात तफावत आहे. याचा अर्थ इथे आचार्यांनी अद्भुत धरलेला आहे की आपल्याला हे तीन फरक माहिती आहेत. तर तीन फरक नेमके कोणते आहेत? कर्माचा हेतू काय आहे? कर्माचा हेतू हा काम्य आहे. कोणती ना कोणतीतरी इच्छा आहे. मला परमेश्वराच्या उपासनेने काय मिळावं? देवता, ऐश्वर्य मिळावं, किंबहुना मला माझं चारित्र्य शुद्ध व्हावं, कुठेतरी कोणाची तरी कृपा व्हावी, एक हेतू आहे. या उलट ज्ञानाला फक्त एकच हेतू असतो, मुमुक्षत्व. मुच्यति इति हेतुः. या बंधनातून सुटायचं आहे. काही नको आहे त्यातनं बाहेर जायचं आहे. नवीन काही नकोच आहे. कोणत्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा नाही. अवस्थेतला बदल आहे. मला अवस्था त्रयातीत निस्त्रैगुण्य व्हायचं आहे अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे तिथे हेतू वेगळा आहे, इथे हेतू वेगळा आहे. दुसरा स्वरूप. स्वरूप फार महत्त्वाचं आहे. जितकं जे जे काही कर्मामध्ये येतं ते सगळं पुरुषतंत्र असतं. म्हणजे ते करायचं असतं, करणारा कोणीतरी असतो आणि करणाऱ्यावर अवलंबून असतं. म्हणून उत्कृष्ट कर्म व्हायचं असेल तर कोण करतो त्याच्यावर आहे, कसा करतो त्याच्यावर आहे. म्हणजे हे पुरुषतंत्राने चालणार आहे. म्हणून ही जी विद्या इथे सांगितली म्हणजे जी उपासना किंवा कर्म सांगितले ते पुरुषतंत्राने चालणार आहे. या उलट ज्ञान वस्तुतंत्र आहे. तिथे कोणत्याही प्रकारच्या पुरुषाची कितीही अधिकाराचा पुरुष असो, वस्तूच्या आशीर्वादाने ते ज्ञान होणार आहे.
म्हणजे तिथं स्वरूप जे आहे वस्तुतंत्र वेगळं आहे, पुरुषतंत्र वेगळं आहे. आणि फलसुद्धा तसंच आहे. कर्माचं फल हे क्षणिक आहे. अगदी असंभूतीची अव्याकृताची पूजा करून जरी नाश, ज्याला विनाश म्हणतो, त्याची जरी प्राप्ती केली, ऐश्वर प्राप्ती जरी झाली, तरीसुद्धा ती क्षणिक, म्हणजे आपल्या दृष्टीनं अनंतकाल टिकणारी वाटते, पण प्रलयाच्या शेवटी ती सुद्धा जाणारी आहे. याचा अर्थ कालानी मर्यादित प्रत्येक फल असतं. देवता फल, देवता स्वरूपसुद्धा कालानी बाध्य आहे. या उलट नित्य स्वरूपाचं जे आहे ते ज्ञानाचं फल आहे. एकदा ज्ञानी तो सतत ज्ञानी. पुन्हा स्खलन नाही, पुन्हा येणं जाणं नाही, पुन्हा परतीचा प्रवास नाही. असा हेतू, फल आणि स्वरूप असा 3 प्रकारचा विरोध असल्यामुळे सिद्धांत पक्ष म्हणतो की हे शक्य नाही. विद्या अविद्या विरोध अविरोधय विकल्प असंभवात समुच्चय विधानात विरोध एव इति चेत. आता तो असं म्हणतो की जर विरोध आणि अविरोध आहे, मग आम्ही विरोधच जर सत्य मानला तर पूर्वपक्ष अजूनही सोडत नाही आहे. सिद्धांत पक्ष त्याचं उत्तर देतो, न सहसंभव अनुपपद्यते. संभवच होऊ शकत नाही. त्यामुळे तू विरोध असो अविरोध असो काही घेतलंस तरी या दोन्हीतली फारकत कधीही तुला कमी करता येणार नाही. ब्रह्मविद्या ही ज्ञानासाठीच आहे, त्याचा कर्माशी समुच्चय होऊ शकत नाही. कर्मविद्या जी आहे ती कर्म आणि उपासना या दोहोमध्ये विभागली गेलेली आहे. जास्तीत जास्त तू जर काय करू शकशील तर या विद्येनंतर ती विद्या असा क्रमसमुच्चय तू करू शकशील. जसं त्याला क्रमसमुच्चय करू शकशील असं सांगितल्याबरोबर पूर्वपक्ष आणखीन पुढे येऊन म्हणतो, क्रमेण एकाश्रये स्यात् विद्या अविद्येय इति चेत. असं जर असेल तर मग विद्या आणि अविद्या एकाच आश्रयाखाली असं म्हणूया का आपण? ताबडतोब भगवत्पाद म्हणतात की विद्या आणि अविद्या एकाच आश्रयाखाली असू शकत नाही. अविद्येतून माणूस विद्येत गेला की पुन्हा विद्येतून अविद्येत येऊ शकत नाही. तेव्हा जरी एका आश्रयाखाली क्रमसमुच्चय केला तर क्रमसुद्धा कसा लावला पाहिजे? अविद्येकडून विद्येकडे, विद्येकडून ज्ञानाकडे असाच क्रम लागेल. कर्माकडून ज्ञानाकडे, कर्मामध्ये विद्या अविद्या 2 गोष्टी पैकी अविद्या म्हणजे स्वाभाविक कर्म, तिथून मग उपासनेकडे म्हणजे विद्येकडे आणि मग ज्ञानाकडे हे चालू शकेल. म्हणून आश्रयाखाली म्हणताना लगेच होय म्हटलेलं नाही. आश्रयाखाली हो, जर क्रम व्यवस्थित असेल तर. मग त्याचं परत त्यांनी असं विचारलं की असं का नाही? कधी अविद्या कधी विद्या, विद्येकडून तो अविद्येकडे आला मग ज्ञानाकडे गेला, असं का होत नाही? त्याचं उदाहरण देण्यासाठी ते असं म्हणतात, न सिद्धांत पक्ष विद्या उत्पत्तौ अविद्याया हि स्थित्वात तद आश्रये अविद्या अनुपपद्यते. जर विद्या उत्पत्तौ, विद्या उत्पन्न झाली तर अविद्यया ही अस्तित्वात, अविद्या अस्तित्वाला गेली अशी जर गेलेली असेल तद आश्रये अविद्या अनुपपद्ये. परत सुद्धा अविद्या परत आली असं होत नाही. जो वर गेला तो वरच गेला असं जर होत असेल, त्याला उदाहरण म्हणून त्यांनी पुढं असं दिलंय, नहि अग्निही उष्णः प्रकाशत चेती विद्या उत्पत्तौ यस्मिन आश्रये. एकदा का अग्नी उष्ण आणि प्रकाशमान असं सिद्ध झाल्यानंतर तद उत्पन्नम तस्मिन एव आश्रये शीतः अग्नी अप्रकाशवत असं होऊ शकत नाही. एकदा ज्याला ते ज्ञान झालं त्याला किती जरी समजावून सांगितलं तरी तो कधीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे ज्याला विद्ये आली, जो विद्यारूढ झाला तो परत अविद्येकडे जाईल असं कधी होऊ शकत नाही. अविद्यया उत्पत्ती न अपि संशय अज्ञान वा यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मन एव विजानता. आचार्य म्हणतात त्याच्यानंतर एक असा मंत्र येऊन गेला आहे की यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मन एव विजानत. विजानत म्हणजे विज्ञान शब्दाचा सप्तमी षष्ठी एकवचन आहे. विज्ञान शब्दाचा ज्याला
एकदा ते ज्ञान झालेलं आहे, त्याची परिस्थिती कशी आहे? तत्र को मोह क शोक. त्याला मोह आणि शोक होत नाही, याचाच अर्थ तो मोह शोक होण्याच्या पलीकडे गेला. आणि असा जो पलीकडे गेलेला आहे, एकत्वम अनुपश्यत, त्याला सगळंच एक दिसतं. याचा अर्थ ज्याचा जीव भाव संपलेला आहे तो कशी भक्ती करेल? ज्याचा जीव भाव संपला आहे त्याच्याकडून कर्म कसं होईल? म्हणजे जो ज्ञानी झाला त्याची कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती लयाला गेली, म्हणून तो कर्माचा अधिकारी असू शकत नाही. आणि याला उत्तम श्लोक किंवा उत्तम ओवी ज्ञानदेवांची आहे. योगी ये तोही करती. जसे आपण कर्म करतो तसे योगीसुद्धा कर्म करतात. योगी ये तोही करती परी कर्मे तेन बंधिजती. त्यांना कर्म बांधत नाही. जे सांडली आहे संगती अहंभावाची. अहंभाव गेल्यामुळे कर्म होईल पण कर्म बांधू शकत नाही. तरी आत्मयोगी अथिला तो कर्मफळाशी विटला. म्हणजे त्याला कर्म आणि कर्माचं फळ या दोन्हीचाही कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकत नाही. म्हणून अविद्या संभवात उपादानस्य कर्मणः अपि. कर्माचं उपादानकारक अविद्या आहे, आणि ज्याची अविद्या गेली म्हणजे उपादान कारणच गेलं, त्याच्याकडून कर्म कसं होईल? अशा पद्धतीने इथे जो एक येणारी शंका असू शकेल की इथे विद्येचा नेमका अर्थ काय, एवढ्यासाठी याच्यावर आणखीन थोडे वेगळे विचार अरविंदांनी वापरलेले आहेत. म्हणजे हा मूळ विचार तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक वेगळी झलक त्यांनी आपल्या ज्ञानाची दाखवलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जी विभागणी झाली, जी पदच्युतता झाली, जेव्हा कार्य ब्रह्मामध्ये मी अवतरलो तेव्हा मी पुरुषोत्तम असणाऱ्या त्या अद्वितीय ब्रह्माच्या एका टोकापासून मी दुसऱ्या टोकाला पोचलेलो आहे. आणि माझा प्रवास दुसऱ्या टोकापासून परत आता पहिल्या टोकापर्यंत साधक म्हणून चालू आहे. हा प्रवास चालू असताना मी सुरुवातीला या कार्यब्रह्मामध्ये द्वैतामध्ये बुडालेलो आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला द्वैताच्याच नजरेने दिसते. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी हे द्वैताच्या नजरेने न दिसावे यासाठी जे प्रयत्न करेन ते प्रयत्न माझ्या कर्मापासून सुरू होतील. ते कर्मापासून सुरू झाल्यानंतर चित्तशुद्धी झाल्यामुळे मला माझ्या बुद्धीला एक अशा प्रकारचं तेज आणता येईल की ज्याच्यामध्ये या संपूर्ण विश्वाला मला गवसणी घालण्याचं जे काही प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नासाठी माझ्या बुद्धीला मी ऋतुंभरा किंवा त्या तुलनेपर्यंत पोचवू शकतो. आणि हे पोचवण्याचं काम म्हणजे जेव्हा माझं मन निरुद्ध होईल, एकाग्र होईल, एकाग्रतेकडून निरुद्धतेकडे जाईल, जेव्हा त्याच्यामध्ये उठणाऱ्या वृत्ती या केवळ एक उपास्य देवतेच्या असतील, त्या उठत राहतील, त्या संपूर्णपणे निर्विकार होणार नाहीत, पण उपास्य देवतेच्या असतील, तेव्हा उपास्य देवतेच्या एकाग्रतेमुळे माझ्या वृत्तीची एक संकल्पना होईल, त्याला एकाग्र वृत्ती म्हणेल. असा चित्तशुद्धी झालेला संपूर्ण एकाग्रता असणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला हळूहळू चेतन तत्वाच्या व्याप्तीची, पूर्ण व्याप्तीची नव्हे पण हळूहळू त्याच्या चेतन तत्वाची व्याप्ती जास्त जास्त त्याच्या बुद्धीमध्ये दिसायला लागेल. जशी चेतन तत्वाची व्याप्ती जास्त दिसायला लागेल, सगळ्यात पहिल्यांदा बुद्धी देवतारूपी चेतन तत्वाला गवसणी घालेल. म्हणजे माझ्यावर देवता कृपा होईल. देवता कृपा झाल्यानंतर अशा अनेक देवता जिथे आहेत, माझ्या बुद्धीची संकल्पना तिथंपर्यंत पोचू शकेल. असं झाल्यानंतर मी हळूहळू मायेच्या पोटी जे जे काही उद्भवलेलं आहे, ज्याच्यामध्ये देवी येतात, देव येतात आणि बाकीची तत्त्वसुद्धा येतात. आता मी केवळ देवाकडेच देवत्व म्हणून पाहत नाही, मी देव नसणाऱ्या असुरांकडे सुद्धा देवत्वाच्या नजरेने एकत्वम अनुपश्यते असं जेव्हा वाढत जाईल तेव्हा माझ्या बुद्धीची पातळी आणखीन वाढवलेली असेल. आता मला जेवढं काही दृश्य स्वरूपामध्ये आहे मायेच्या आधिपत्याखाली, ते सगळं माझ्या बुद्धीच्या आवाकात आल्यामुळे मायेला जितकी ताकद दृश्य स्वरूपामध्ये आहे तितकी ताकद माझ्याकडे येईल. म्हणजे मला अष्टदा सिद्धी प्राप्त होतील. ज्या सिद्धींनी माया काम करते
तीच आत्ता माझ्याकडे सिद्धी आलेली असेल. म्हणजेच माझं कार्य आणि मायेचं दृश्य कार्य यात फारसा फरक राहणार नाही. या पलीकडे जेव्हा माझी बुद्धी जाईल तेव्हा मायेच्या मूळ स्वरूपाकडे मी पोचेन. अव्याकृत किंवा असंभूताची मी पूजा करेन आणि जेव्हा तिथे पोचेन तेव्हा दृश्य स्वरूपाचा, दृश्य मायेचा पूर्ण निरस होऊन जाईल आणि मग माझ्या दृष्टीने काहीच तयार झालेलं नसेल आणि त्याला प्रकृती लय असं म्हणतात. म्हणजे प्रकृती लय अवस्थेत असणारी मूळ माया आणि मी याच्यात काही फरक राहणार नाही. इतक्या 4 टप्प्याने जेव्हा मी पुढे 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 जाऊन त्याला गवसणी करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा या 4ही टप्प्यामध्ये मायेच्या मूळ मायेच्या तत्वापर्यंतच मी पोचू शकेन. याच्या पुढचा जो टप्पा आहे ज्याच्या अध्यस्थाखाली ही माया काम करते त्या ब्रह्माचं दर्शन घेण्यासाठी मात्र मला तिथे जाऊन फक्त तिष्ठत थांबावं लागेल. याच्या पुढे जो तिथे गेला त्यांनी दिलेला हात, त्यांनी दिलेला कृपा, त्यांच्या कृपेवर मला एक अशी काही जाणीव किंवा एक असं काही माझ्या बुद्धीच्या पलीकडचं अगम्य काहीतरी कळेल. इथे बुद्धी थिजून राहील. चाचरती चाचरती बाहेरी निघाले ठकची ठेले. आता मनाच्या अगम्य प्रांतामध्ये ज्ञानदेवांची एंट्री झालेली आहे. म्हणून ते सांगतात की इथंपर्यंत मला कळत होतं, अगदी चाचपडत मी तिथे आलो. कारण आता चाचपडण्याचं कारण की बुद्धीची सगळ्यात जास्त व्याप्ती जी आहे ती संपली. या पलीकडे ते जड तत्व मला आणखीन काही करू शकत नाही, कारण आता जडातून चेतनाला गवसणी घालता येणार नाही. आणि म्हणून तिथे आल्यानंतर त्याच्यानंतर मी गवसणी घातली आणि फार वेगळा प्रकाश मला पाहायला मिळाला. मला त्याच्याबद्दल फारसं काही सांगता येत नाही, फारसं काही बोलता येत नाही. पण अशा ठिकाणी मी गेलो की जिथे होण्याला काही किंमत नाही, कळण्याला काही किंमत नाही, बोलण्याला काही किंमत नाही, पण काहीच नाही असंही नाही. इथे बुद्ध धर्मामधला शून्यवादाचा निरस होतो. इथे काहीच नाही, इथंपर्यंत बुद्ध धर्म पोचलेला आहे. पण काहीतरी आहे जे सांगता येत नाही, म्हणजे ज्याला पॉझिटिव्ह व्हॅक्यूम असं काही इंग्रजी तत्त्वज्ञानाने म्हटलेलं आहे. असा जो आहे आणि अशा ठिकाणी पोचलेला जो आहे तो अरविंदांच्या दृष्टीने, अरविंद म्हणतात की तिथे पोचल्यानंतर संपलं असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की इथे चिदविलासवाद सुरू होतो. अशी व्यक्ती जी ब्रह्मीभूत झाली ती जेव्हा ब्रह्माच्या अध्यस्थकतेखाली असलेल्या मायेच्या संपूर्ण दृश्य जगाला पाहते तेव्हा ती परत विश्वात येते. आता मात्र विश्वातली प्रत्येक चर आणि अचर म्हणजे मीच अशी त्याची निश्चित खात्री झालेली असते. म्हणजे इकडून तिकडे जाणे, पुन्हा तिकडून इकडे येणे, या दोन्हीची संकल्पना जेव्हा सिद्धीला जाते तेव्हा सगळा प्रवास पूर्ण झाला असं अरविंद म्हणतात. म्हणजे केवळ मी आत्मस्वरूप आहे इथंच सगळं थांबत नसून परत येऊन जे जे दिसतं ते आत्मस्वरूप आहे. आणि असं ज्यांना वाटतं आणि असे जे अजूनही उपाधी मार्गाने इथंच राहिलेले आहेत त्यालाच भूदेवीचे संत असं म्हटलेलं समर्थाने. म्हणून उपासनेला दृढ चालावावे, भूदेव संतासी सदा नमावे. कारण ते इतका मोठा प्रवास करून इकडं आलेले आहेत. ब्रह्माच्या असण्याचा साधकाला काहीही फायदा होत नाही. ब्रह्माचा कार्यब्रह्मामध्ये येण्याने साधकाला प्रचंड मोठा फायदा होतो. म्हणून सुरुवात कार्यब्रह्मानी आहे, नंतर पुरुषोत्तमापर्यंत जायचं आहे. आणि हा संपूर्ण प्रवास पुरुषोत्तम योगामध्ये भगवानांनी उलगडून दाखवलेला आहे. असा हा पूर्व आणि उत्तर पक्षाचा संवाद झाल्यानंतर शेवटचे 4 ओळी जे आहेत त्या आचार्यांनी या अमृतत्वाबद्दल घातलेल्या आहेत. कठोपनिषद पाहताना आपण 2ऱ्या वल्लीच्या सुरुवातीला पाहिलं होतं की त्या अमरत्वाला नचिकेताने नकार दिला होता. देवांचं वर्णन आलेलं आहे, देव कसे राहतात ते आलेले आहेत. मंदाताईंनी देवांचं छान वर्णन त्यांच्या कठोपनिषदाच्या वर्गामध्ये केलेलं आहे. त्याच अमृताबद्दल इथे आता आचार्य म्हणतात, अमृतम अश्नुत इति अपेक्षिक अमृतम. अपेक्षिक
विद्या शब्देन परमात्म विद्या ग्रहणे हिरण्मयेन इत्यादीना द्वारमार्गादि याचनम अनुपपन्न स्यात् तस्मात् उपासनया समुच्चयो न परमात्म विद्यानेन इति यथा अस्माभिव्याख्यात एव मंत्रार्थः. विद्या शब्दाचा अर्थ जर परमात्म विद्या असा असता तर या साधकांनी त्या हिरण्मयाला तुझं ते तेजोमय रूप बाजूला कर अशी प्रार्थना केलीच नसती. आणि त्यांनी प्रार्थना केली याचा अर्थ तो अजूनही कर्मामध्ये आहे, तो करतो याचा अर्थ तो अजूनही जीवभावामध्ये आहे. आणि जर तो जीवभावामध्ये असेल तर तो ज्ञानी कसा असेल. म्हणून त्याला मिळणारं जे अमृतत्व आहे ते अपेक्षिक अमृतत्व आहे असं त्यांनी आणखीन एक हे सांगितलेलं आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात, आता मात्र ते असं म्हणतात, यथा अस्माभिः व्याख्यात, आता हे मी सांगितलेलं आहे असं स्वतः भगवत्पाद म्हणतात. एव मंत्रार्थ, आता मंत्राचा अर्थ अजून काही असू शकत नाही, हे मी सांगतो असं सांगतात. इति उपरम्यते, इतकं सांगून मी आता थांबतो असं ते म्हणाले. इथे ईशावास्योपनिषदाची शंकरपादांचं भाष्य संपतं. आनंदगिरी, गोपाल यतींद्र आणि भगवत्पाद या तिघांच्या आशीर्वादानं आपण म्हणूया किंवा त्यांनीच सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला उपनिषद समजलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. साधनेच्या दृष्टीने अत्यंत स्पष्ट असे 4 मुद्दे या उपनिषदांनी आपल्याला सांगितले. पहिला मुद्दा जो सांगितला तो असा आहे की जायचं कुठं आहे हा पहिला मंत्र आहे. आणि त्याला फक्त एकच मंत्र दिलेला आहे, कारण त्या मंत्रामध्ये आणखीन देण्यासारखं काही नाही आहे. तेन त्यक्तेन भुंजितः ईशावास्यम इदम सर्वम. आता तो तिकडून इकडं आलेला आहे, त्यामुळे ईशावास्यम इदम सर्वम. त्यातलं फक्त ते तत्व ठेवून बाकीचं सगळं जे आहे ते जसं आहे तसं तू वापरत जरी राहिलास तरी काही फारसा फरक पडत नाही. याची अनुभूती आलेले तुकाराम महाराज होते. म्हणूनच ते उरलं उपकारापुरतं असं म्हणत होते, कारण त्यांना स्पष्ट जाणीव होती की आता करण्यासारखं मला काही राहिलेलं नाही आहे. जे काही करीन ते इतरांसाठी असेल. या पहिल्या मंत्रानंतरचा जो मंत्र चालू होतो तो कर्माशी निगडीत असा आहे. कुर्वन्नेवेह कर्माणी जिजी विषयत शतगम समा. तू किती जगतोस याला काहीही महत्त्व नाही. कुर्वन्नेवेह कर्माणी, तुला दुसरा ना अन्यथो अस्ति, तुला दुसरा कोणताही मार्गही आम्ही दिलेला नाही. म्हणजे या जगामध्ये तू कोणत्या धर्माचा आहेस, कशाचा आहेस, कुठला आहेस याचा कशाचाही कुठेही संबंध नाही. इथे विवेकानंद जे म्हणतात की हिंदू धर्म मला अशा प्रांतात नेऊन सोडतो जिथे त्याला धर्माचं नाव देता येत नाही, कारण तो सगळ्या मानवतेचा धर्म होऊन जातो. याचं कारणच असं आहे की मला माझ्या आत्ता असलेल्या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल तर मी दुसऱ्या मंत्रामध्ये बसतो याची पहिल्यांदा जाणीव करून घेतली. ही जाणीव झाल्यानंतर ज्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे जे प्रकार आहेत ते पुढच्या 4-5 मंत्रांमध्ये सांगितले गेले. हे सगळे सांगण्याच्या अगोदर शुद्ध कर्माला केवळ एक मंत्र वापरला आहे, उपासनेला 5 वापरलेत. याचा अर्थ काम्य कर्म करणाऱ्यांना उपनिषदात स्थानच नाही आहे. नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित करणाऱ्यांसाठी एक मंत्र आहे. म्हणजे ज्यांनी काम्य कर्माचा पूर्ण त्याग केलेला आहे, नित्य नैमित्तिक प्रायश्चित कर्मावरच ज्याचं आयुष्य अवलंबून राहिलेलं आहे, असा तो साधक ज्याच्या चित्ताची शुद्धी झालेली आहे किंबहुना साधन चतुष्टयाचं बळ त्याच्या अंगामध्ये आलेलं आहे असं गृहीत धरून उपासनेबद्दल उपनिषद सांगतं. उपासना 4 प्रकारची आहे. एक उपासना आहे एका देवाची आहे, एक उपासना सर्व देवांची आहे, एक उपासना संभूतीची आहे, एक उपासना असंभूतीची आहे. जशी उपासनेची पातळी पुढं जाईल तसे महाभाग किंवा जे महानुभाव आहेत त्यांची पातळी आणि त्यांचा अधिकार तितका मोठा आहे. इतका मोठा अधिकार असून सुद्धा उपनिषद सांगतं की या सगळ्या अधिकारी पुरुषांना अंधारातच जावं लागेल जर
त्यांनी ज्याचा समुच्चय केला पाहिजे तो जर केला नाही तर पैकी खालच्या दोन ज्या साधना आहेत त्याचा आपल्याशी संबंध आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कर्तव्याला बाजूला सारून जो केवळ उपासनेत जातो त्याचा अत्यंत मोठा निषेध इथं केलेला आहे, कारण तिथे समुच्चय होत नाही. जो केवळ दिलेल्या कर्मावरच पूर्वमीमांसेवर भर देऊन, आणि हे उपनिषदाचं भाष्य करताना पूर्वमीमांसा, जैमिनींची पूर्वमीमांसा ही फार समाजामध्ये लोकप्रिय झालेली होती. म्हणून आचार्यांनी अगदी खास शब्दामध्ये जोर देऊन सांगितलेलं आहे की केवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत यज्ञकर्म जरी करत राहिलास, काम्यकर्म जरी नाही केलंस आणि उपासनेला जर बाजूला टाकलंस तर तू सुद्धा त्याच्याही पेक्षा मोठ्या अंधारात जाशील. आपल्याला आपल्या पद्धतीने या दोन मंत्राकडे पाहताना असं म्हणता येईल की जे जे काही दिलेलं आहे कर्तव्य म्हणून ते त्या पद्धतीने पार पाडूनच उपासना बरोबर केलेली पाहिजे. आणि म्हणून समर्थ जेव्हा म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, त्याच्यामागे एवढं मोठं त्यांनी तत्त्वज्ञान जे आहे ते त्या दोन शब्दामध्ये टाकलेलं आहे. म्हणून हे दोन्ही करत असणारा जो असेल तो पुढे जाऊ शकतो. सुदैवाने पूर्वपुण्याईने जर असा साधक कर्तव्यामध्ये फारसा गुंतलेला नसेल, ब्रह्मचारी असेल, जगाशी त्याचा विश्वासी संबंध फार कमी असेल तर तो उपासनेला हात घालू शकतो आणि उच्च उपासनेला हात घालू शकतो. अर्थात त्यासाठी त्याच्या प्रारब्धानुसार देवता उपासना बहुतेक गेल्या काही जन्मांमध्ये झालेली असली पाहिजे. असं जर झालं असेल तर तपोवन महाराजांसारखे जे लोक आहेत ते फक्त लहानपणापासूनच साधना करायला लागतात. वयाच्या 11व्या वर्षी 18च्या 18 अध्याय म्हटल्यानंतरच नाश्ता घेणे असा प्रकार जो आहे, आणि हे करण्यामध्ये एक प्रकारचे त्यांना गोडी लागून गेली होती. डोळे बंद करून शिवाचं ध्यान मी करतोय याच्यामध्ये प्रचंड मोठा आनंद आल्यामुळे 3-3 तास बसून राहायचे. याचा अर्थ गेल्या जन्मी झालेल्या अनंत जन्माच्या त्या साधनेमुळे आता ते अशा ठिकाणी येऊन पोचले होते की आता त्यांना कोणत्याही कर्माच्या शुद्धीची गरज नव्हती. म्हणून लवकरात लवकर आपल्या घराचा त्याग करून ते संन्यस्त झाले. संन्यस्त झाल्यानंतर जे हिमालयात गेले ते हिमालयातून परत खाली आलेच नाहीत. याचं कारण त्यांची उपासना जी आहे ती अशा पातळीला गेली होती की जिथे संभूती आणि असंभूती दोन्हीची उपासना समुच्चयाने त्यांनी केलेली होती. ध्यानालाही बसायचे. अत्यंत जशी आचार्यांनी स्वतः षोडशोपचार पूजा कशी करावी ही आचार्यांनी सांगितलेली आहे. निर्विकाराचं ध्यान कसं करावं हे सुद्धा त्यांनीच सांगितलेलं आहे. एकाच वेळा संभूती आणि असंभूतीची पूजा करणारे हे महानुभाव किंवा भाग्यवान लोक जेव्हा असा समुच्चय करतात तेव्हा ब्रह्मज्ञानाच्या अत्यंत जवळ ते जातात. याचा अर्थ आपण असलेल्या पातळीवर कर्म उपासना ही नेहमी बरोबर केली पाहिजे हे आपण लक्षात ठेवावं. जेव्हा यातून मला यश मिळेल तेव्हा जेव्हा मी पुढच्या साधनेच्या पातळीवर जाईल तेव्हा संभूती आणि असंभूती या दोन्ही उपासना मला एकाच वेळेला पुढे करून घेऊन जाव्या लागतील. म्हणून आपल्या योग्य शिष्यांना विवेकानंद अशा प्रकारची साधना करायला पाठवत असत. बहुतेक लोकांचा समाधीचा अभ्यास हा असंभूतीचा अभ्यास आहे. निर्विकार मन करणे म्हणजेच असंभूतीकडे जाणे. कारण विकार म्हणजे वृत्ती, वृत्ती येण्यासाठी गुणांची आवश्यकता, आणि निर्गुण होणे किंवा गुणांच्या पलीकडे जाणे म्हणजे गुणांच्या उत्पत्तीच्या अगोदर पोचणे, आणि मूलमाया ही गुणांच्या उत्पत्तीच्या अगोदरची आहे. म्हणून असंभूतीची पूजा किंवा लयपूजा असं म्हणतो आपण त्याला. अशी लयपूजा, आणि त्याच वेळेला केवळ लयपूजा करणाऱ्या आपल्या स्वतःच्या गुरुला रामकृष्णांनी संभूतीची पूजा करायला शिकवलं, काली मातेची. आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा डोळ्यातून पाणी आलं. याचं कारण तो अंधारात होता. ते गुरु होते रामकृष्णांचे, त्यांच्यामुळे परमहंस नाव मिळालं. पण असं असूनसुद्धा चेल्याने त्यांना शिकवलं की या दोन्हीचा समुच्चय झाला पाहिजे. म्हणून या उपनिषदामध्ये उपासना नेमकी कोणत्या पद्धतीची असावी, कोणत्या पद्धतीने करावी, अशी का करावी, त्याचे होणारे परिणाम कोणते आहेत, इतकं शास्त्रशुद्ध आणि तात्विक विवेचन उपनिषदामध्ये झालेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदाचा हा प्रतिध्वनी आहे. मोठं उपनिषद आहे कारण ते आरण्यक उपनिषद आहे. आणि म्हणून
आचार्यांनी या उपनिषदांच्या भाष्यामध्ये भरपूर संदर्भ त्या उपनिषदाचे दिलेले आहेत. दोन्ही एकाच वेदाचे आहेत, शुक्ल यजुर्वेदाचेच आहेत. आणि या दोन्हींचा जो संबंध आहे तो असा आहे की हे मंत्र उपनिषद आहे आणि ते विस्ताराने लिहिलेलं उपनिषद आहे. दोन्हींचं तत्त्वज्ञान एकच आहे, म्हणून यातल्या बऱ्याचशा शब्दांचा अर्थ चुकीचा लागण्याची शक्यता आहे. म्हणून आचार्यांनी इथे खास परिश्रम घेतलेले आहेत. ह्याच संकल्पना अत्यंत विस्तारित स्वरूपामध्ये, उदाहरणार्थ उपासनेचं स्वरूप, इथे केवळ उपासनेचा संदर्भ आला आहे. उपासनेचं विस्तारित स्वरूप आपल्याला तिथे पाहायला मिळेल त्या जेव्हा आपण पाहू त्यावेळेला. अशा पद्धतीने हा ईशावास्योपनिषदाचा जो ग्रंथ आहे तो संपतो. आपण 2 उपनिषदं आत्तापर्यंत संपवली, कठोपनिषद आणि ईशावास्योपनिषद. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात तुमचे आभार, तुमच्यामुळं मला अभ्यास करायला मिळालं. परमेश्वराकडे प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला हे समजावं अशी इतकी बुद्धी दिलेली आहे. याचा अर्थ त्याची कुठंतरी अशी इच्छा दिसते आहे की आपण चाललेल्या मार्गामध्ये आणखीन पुढं जात राहावं. अशीच बुद्धी आपल्याला साथ देवो. मंदाताई सांगतात त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्याला कुशाग्र बुद्धी दिलेली आहे की नाही ओळखण्यासाठी त्यांनी एक छोटंसं उदाहरण सांगितलं. कठोपनिषद समजत असेल तर दिलेले असं समजावं. याचा अर्थ जर आपल्याला उपनिषद समजतं याचा अर्थ, आणि ज्याला समजतं त्याची जबाबदारी वाढते. ज्याला समजत नाही त्याला कारण असतं. मला देवा तुझं भजन करता येत नाही असा माणूस फक्त भक्तीनेच पुढे जाऊ शकतो. पण ज्याला परमेश्वराने अशी खास देणगी दिलेली आहे त्याचं कारण एवढंच आहे की याचा हा जो विचार आहे तो समजल्यानंतर याचं मनन करत राहणे. म्हणून यातले मंत्र जर मनामध्ये गुंजत राहिले तर मननाला ते अत्यंत उपयोगी ठरू शकतात. यातला 1, 2, 3, 4 किंवा मंत्राचे काही भाग जर मननाला घेतले आणि तो विचार जर पुढं चालवला तर मंत्राचा जो खरा अर्थ मननात त्रायते इति खरोखरच आपल्याला ते तरुण नेते. हरी ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति.